नमस्कार मित्रांनो, आपण पाहूया बाळूमामाच्या नावाने चांगभलं। आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, बाळूमामा व त्यांचे सेवेकर हे गुरुजींकडे आलेले असतात। जसे दर सालाला त्यांच्या घरी येतात त्याच पद्धतीने या सालाला सुद्धा ते आलेले असतात। गुरुजी म्हणू लागतात, बरं ठीक आहे मामा, तुम्ही इथेच थांबा, मी काहीतरी जेवण वगैरे बनवतो। मामा म्हणतात, बरं ठीक आहे, मी आता जेवण करूनच इथून जाईल। आता बराच वेळ होतो। मामा गुरुजींना विचारू लागतात, अरे काही अडचण आहे का? किती वेळ झाला आहे? अजून किती वेळ लागेल? गुरुजी म्हणू लागतात, मामा होईलच, स्वयंपाकाला आता घेतच आहे आम्ही आणि आता चालू करेलच आणि लवकरात लवकर जेवण बनवेलच, काहीही काळजी करू नका। मामा परत एकदा विचारतात, काही अडचण असेल तर सांग, काय आहे का तसे? गुरुजी म्हणतात, नाही नाही मामा, तुम्ही असताना कसली काळजी, काहीही नाही, आणि तुम्ही काळजी नका करू, आता जेवण बनवायलाच आम्ही घेतो। तसे म्हणून गुरुजी आत जातात व तिच्या पत्नीला सांगू लागतात, हे घे, आता तू जेवण बनव। त्यांची पत्नी म्हणू लागते, अहो हे काय, इतकंच अन्न आणलं आहात तुम्ही, आता इतक्या साऱ्यांना कसं काय पुरायचं बरं? गुरुजी सांगू लागतात, हे बघ, तू काहीही काळजी करू नकोस, तू फक्त अन्न बनवायला घे, बाकीचं सर्व मामा बघतील। आणि मामा म्हणजे साक्षात परमेश्वराचा अवतारच आहेत आणि त्यांना माहीत असतं काय आहे काय नाही, सुखदुःख सर्व त्यांना माहीत असतं। फक्त तू भात बनव व डाळ जे आणलं आहे ते बनव, जे काही असेल ते सर्व मामांवर सोड आणि तू काहीही काळजी करू नकोस। आणखीन एक, मामांनी आपल्याला शिरा बनवायला सांगितलेला आहे आणि ते देखील तुपातला। गुरुजींची पत्नी म्हणते, अहो शिरा कसं काय बनवायचं बरं आता, आणि आता कसे काय करणार आपण? गुरुजी म्हणतो, बरं ठीक आहे, मी थोडं बाजारात जाऊन येतो, पाहतो तिथे काही मिळेल का? गुरुजींची पत्नी म्हणते, अहो मामांना बाहेर बसून खूप वेळ झालेला आहे आणि त्यात तुम्ही आता बाहेर जाणार, हे बरं वाटेल का? आणि आता किती वेळाने येणार तुम्ही? गुरुजी म्हणतात, हे बघ, तू काळजी करू नकोस, मामांना सर्व माहीत असतं काय चाललंय आणि काय नाही ते, आणि मी जाऊन येतो, पाहतो तिथे काय मिळते का? त्यावर गुरुजींची पत्नी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही जा आणि लवकरात लवकर या। इकडे दत्तू मामांना म्हणत असतो, मामा तुम्ही तर त्याला गोडाधडाचं बनवायला सांगितलं आहे, म्हणजे शिरा बनवायला सांगितलं आहे, ते देखील तुपातला, त्यांना ते जमेल का? मामा म्हणतात, अरे दत्तू, तू कशाला इतकं काळजी करतोस, मी आहे नव्हे ते, मग मी बघून घेतो की काय असेल ते। आणि तो बी कसा आहे, जे काही मी मागल त्याला नाही म्हणत नाही, त्याची पण अडचणी खूप आहे, पण तो सर्व काही हाच म्हणत आहे, शिरा देखील म्हणलं तरी होच बोलला आहे। पुढे आपण पाहतो, चंदू म्हणतो, मामा ह्या व्यक्तीची एक अडचण आहे आणि तो कालपासून सांगावं म्हणत आहे। मामा म्हणतात, काय र, सांग बघू, तू अक्कोळ गावचाच आहेस ना? मामा थोडं आठवू लागतात अक्कोळ म्हणल्यावरती मला थोडं काहीतरी आठवतं, गावातलं आठवतं, आईबाचं आठवतं। तसे म्हणत मामा लहानपणीचे आठवू लागतात, म्हणजेच शेटजींच्या घरातलं आठवू लागतात। इकडे मालकीनबाई बाळूला म्हणत असतात, हे पहा, तू शेतामध्ये रातच्याला थांबलास, दरोडेखोरांना हाकलून लावलंस, हे सर्व तू केलंस, फार चांगलं झालं, आणि तू हे एकटं केलंस। तेवढ्यात तिथून गोदा पळत येते व बाळूचं पाय धरते व म्हणू लागते, बाळू, जे काही केलंस तू माझ्यासाठी ते चांगलं झालं, मी तुला शेतबद्दल सांगितली होती, माझ्या जमिनीबद्दल सांगितलं होतं, ते मला आता मिळालेलं आहे आणि हे सर्व तूच केलं आहेस, मला हे माहीत आहे। तेवढ्यात तिथे मालकीनबाई येते व म्हणू लागते, अरे काय चाललं आहे तुम्ही, आणि हे काय बोलत आहात? ही तर म्हणते दरोडेखोरांना हिने पळवून लावून दिलं, तू म्हणत आहेस जमीन मिळवून दिलं, असं काहीही नाही, जे घडायचं होतं ते घडलं आहे आणि तुम्ही सर्व ते बाळूमुळं झालं असं म्हणत आहात। इकडे बाळू म्हणू लागतात, हो, माझ्यामुळं काहीही झालेलं नाही, ते सर्व पांडुरंगमुळं झालेलं आहे। तुम्ही पुढे गोदा म्हणू लागते, बरं मी तुला काय बनवू सांग, काय तुला खायला करू? बाळू म्हणू लागतात, मला काहीही नको, तू फक्त वारी कर आणि पंढरपूरला जा। तसे म्हणून तिथून बाळू निघून जातो व छोटी मालकीनबाई म्हणू लागतात, हे पहा, बाळू स्वतःसाठी काहीही मागत नाही, तो सर्व जे काही करतो ते दुसऱ्यांसाठीच करतो। इकडे आपण पाहतो, गुरुजी घराबाहेर येतात, बाळूमामा त्यांना विचारू लागतात, अरे कुठे चालला आहेस बरं आता, आणि माझ्याजवळ ये,
आणि इथे बस. गुरुजी सांगू लागतात, मला थोडं बाजाराला जाऊन यायचं आहे. मामा म्हणतात, आता काय झालं बरं आणि कशासाठी निघाला आहेस? मी इथं तुझ्यासाठी आलो आहे आणि तूच थांबून झाला आहेस. एवढं बी टाईम नाही आहे का तुला? गुरुजी सांगू लागतात, तसं नाही मामा, थोडंसं काम आहे ते करून येतो, त्यानंतर मी बसेनच की इथे. पुढे बाळूमामा म्हणू लागतात, बरं ठीक आहे, जे काही काम असेल ते दत्तू नाही तर चंदू करेल, तू थांब इथे. काही अडचणी वगैरे आहेत का? असेल तर सांग. गुरुजी सांगू लागतात, मला थोडंसं काम आहे ते मी आटपून येतो. मामा म्हणतात, बरं ठीक आहे मग जाऊन ये. इकडे दत्तू म्हणू लागतो, मामा मला ह्याचं काहीतरी वाटत आहे, काहीतरी काळजीत आहे मला असं वाटत आहे. मामा म्हणतात, दत्तू तू काहीही काळजी करू नकोस, मी इथं आलो आहे नवं, मी पाहतो सर्व काय करायचं ते. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, जमेल तितकं शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.